आपण पाहताय दैनिक चालू वार्ता. मी अमोल जगदीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वात प्रथम युवराज अडसूळे जे या दैनिक चालू वार्ताचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. आणि सुरुवातीलाच 15 ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहज नाही मिळालं. त्याच्यापाठी संघर्ष आहे, त्याच्यापाठी त्याग आहे आणि हा त्याग आपल्या प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. हे खरं जरी असलं तरी भारतामध्ये गुलामी आहे का याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण गुलामीतून बाहेर आलेलो आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्यात मोठी कोणती क्रांती केली असेल तर आपल्याला या भारताचं मालक केलेलं आहे. हे आपण विसरून जाता कामा नये. देशातली सगळ्यात मोठी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानाच्या रूपाने दिलेली आहे. ही लोकशाही आपण समजून घेतली पाहिजे. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये शेवटचा माणूससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा माणूस तितकाच महत्त्वाचा आहे कारण भारताच्या संविधानामध्ये केंद्रबिंदू असलेला हा माणूस म्हणजे आम्ही भारताचे लोक. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून भारत हा महान देश आहेच, पण त्याबरोबर आपण किती महान आहोत हे आपण आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं पाहिजे. फक्त भारतीय म्हणून चालणार नाही. 15 ऑगस्ट ही सार्वजनिक सुट्टी नाही. हे देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जरी असलं तरी आपण ते अंमलात किती आणतो हे तितकंच महत्त्वाचं आहे. फक्त एक दिवसासाठी आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत का तर नाही आहे. हे स्वातंत्र्य 365 दिवस आपल्याला यूज करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आपल्याला मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा वापर करता आला पाहिजे. हे या संदेशातून मला सांगायचं आहे. युवा संघर्ष संस्थेच्या माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी मी पोचवत आहे. युवा संघर्ष संस्था ही आत्तापर्यंत याच विषयावरती अनेक वेगळ्या विषयावरती काम करते आहे. तरी पुन्हा एकदा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी दैनिक चालू वार्ताचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.